सैफ अली खानचं घर आणि लीलावती हॉस्पिटलमध्ये यामध्ये अवघ्या 10 मिनिटाचं अंतर आहे. मात्र त्यांच्यावर हल्ला झाल्यावर सैफ साधारण 1.5 तासाने रुग्णालयात दाखल झाला. मेडिकल रिपोर्टनुसार सैफ 16 जानेवारीला पहाटे 4:11 रुग्णालयात पोहोचला. अभिनेता सैफ अली खान यांच्यावर चाकूचा हल्ला झाल्या प्रकरणात करण्यात आला होता. एक मोठं नवं वळण आलं होतं. लीलावती हॉस्पिटलच्या मेडिकल रिपोर्टनुसार सैफ अली खान आज 16 जानेवारी रोजी पहाटे 6:11 रुग्णालयात दाखल झाला. म्हणजे वांद्रे येथील त्यांच्या घरात झालेल्या हल्ल्यानंतर 1 तास 41 मिनिटांनी तो रुग्णालयामध्ये आला. विशेष म्हणजे सैफ अली खानचं घर हे लीलावती हॉस्पिटलपासून अवघ्या 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. पण त्यांच्या रिपोर्टनुसार त्याच्यावर मध्यरात्री 2:30 आसपास हल्ला झाला आणि तो हॉस्पिटलमध्ये 4:11 पोहोचला. वांद्रे पोलिसांकडे सादर केलेल्या वैद्यकीय अहवालात सैफ अली खानला त्याचा मॅनेजर आणि मित्र अधिकारी जैदी यांनी रुग्णालयात दाखल करण्याचे सांगण्यात आले आहे. यावर जैदी यांनीच त्यांना रुग्णालयात आणले असावे असे सूचित होते. या रिपोर्टनुसार जैदीचे नाव कॉन्स्टंट डिटेल हे मित्र विभागात नमूद केले. त्यानेच रुग्णालयात दाखल करण्यासाठी सर्व औपचारिकता पूर्ण केल्या होत्या. मात्र सैफ अली खानच्या रुग्णालयात कोणी आपले याबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. मात्र काही काळापूर्वी मीडियाशी संवाद साधताना एका डॉक्टरने असा दावा केला होता की सैफ अली खान हा त्यांच्या 8 वर्षाच्या मुलाला सैतूर अली खान सोबत ऑटो रिक्षाने हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. तर इतर काही रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की सैफला त्याचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान याने ऑटो रिक्षातून लीलावती हॉस्पिटलमध्ये आणले होते. रिपोर्टनुसार 23 वर्षीय इब्राहिमने रक्ताने माखलेल्या वडिलांना ऑटोमध्ये बसवले, कारण त्यावेळी ड्रायव्हर घरी नसल्यामुळे कोणतीच गाडी रेडी नव्हती. मात्र सैफच्या मॅनेजरने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. सैफ हा घरातील कर्मचाऱ्यांसह ऑटो रिक्षाने रुग्णालयात गेला होता, सर्व त्यांनी स्पष्ट केले. एकंदरीत या प्रकरणातील घोळ दिवसेंदिवस वाढतच होता. तर पाहूयात ऑटो रिक्षावाल्याचं काय म्हणणे आहे. हल्ला झाला त्या रात्री सैफ अली खानला रुग्णालयात नेणारा ऑटो चालक भजन सिंग राणा म्हणाले की सैफच्या अंगातून खूप रक्तस्राव होत होता. त्याचबरोबर एक लहान मुलगा आणि एक व्यक्ती होती. सैफ अली खान ऑटोमध्ये चढवताना त्याच्या रिक्षा चालकाला पहिला प्रश्न विचारला की किती वेळ लागेल. 16 जानेवारीला मध्यरात्री सैफ अली खानच्या वांद्रे येथील गुरुशरा इमारतीतील घरात घुसलेल्या चोराने सैफ अली खानवर अनेक वार केले. त्याला गंभीर जखमा झाल्या. तसेच लीलावती रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात सैफला 5 ठिकाणी दुखापत झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्याच्यामध्ये त्याची पाठ, मनगट, मान, खांदे आणि कोपर याचा समावेश आहे. या जखमांचा आकार 0.5 सेमी ते 15 सेंटीमीटर इतका पर्यंत होता. हॉस्पिटलमध्ये 4 ते 5 तास झालेल्या सर्जरीनंतर डॉक्टरांनी सैफच्या पाठीवर कानामध्ये अडकलेले चाकू बाहेर काढल्याचे सांगितले होते. सैफच्या तब्येतीत सुधारणा झाली. मात्र 17 जानेवारीला त्याच्या अतिदक्षता विभागातून ICU विशेष खोलीत हलवण्यात आले. शनिवारी ते मंगळवारी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्याला मदत करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये नेणाऱ्या रिक्षाचालकाची भेट घेतली. दरम्यान सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठाण्यातील लेबर कॅम्प परिसरातील मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद फकीरला अटक केली आहे. तो बंगालचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.